नमस्कार मित्रांनो, मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे 1500 रुपये मिळण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळण्याचा मार्ग झाला मोकळा। पण असं काय घडलं की ज्याच्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांच्या हक्काचे 1500 रुपये मिळण्याचा मार्ग झाला मोकळा आणि राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे 1500 रुपये या ठिकाणी कधी मिळणार? आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा आणखीन एक सवाल आहे की 1500 रुपये तर या ठिकाणी आम्हाला मिळणार, पण या ठिकाणी आमचा एक सुट्टा सवाल आहे की आमची बोलवण काय 1500 रुपयावरती झाली की काय? म्हणजे आमच्या हक्काचे 2100 रुपये आता आम्हाला मिळणार अथवा नाही? आणि जर मिळणार असतील तर हे 2100 रुपये कधीपासून मिळणार? जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्याला जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे, तर कृपया लाडक्या बहिणींनो हा जो व्हिडिओ आहे तो आपण सर्व लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। आणि जर सबस्क्राइब करायचं राहिलं असेल तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे हा लाडका भाऊ तुम्हाला आनंदाची वार्ता वारंवार देत राहील। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की 31 तारखेपर्यंत आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला त्यांच्या हक्काचे मिळणार 1500 रुपये। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की 31 तारखेपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांच्या हक्काचे 1500 रुपये मिळणार। मग 1500 रुपये 31 तारखेपर्यंत मिळणार, मग हे 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे आहेत का? इथून पुढे दर महिन्याला 1500 रुपये मिळणार का? आणि आमच्या 2100 रुपयाचं झालं का? या प्रश्नांची उत्तरं पुढच्या 2 मिनिटात आता आपल्याला सविस्तर या ठिकाणी देतो। बघा, सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा की ही थाप नाही तर ही ॲक्च्युअल परिस्थिती आहे की आपले लाडके देवा भाऊ आहेत ना, तर त्यांनी या ठिकाणी घोषणा केली की अधिवेशन संपलं की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे 1500 रुपये मिळणार। याच्यासाठी जी निधीची तरतूद करावी लागते ती करण्यात आलेली आहे। आणि अधिवेशन संपताना म्हणजे काय याचा अर्थ, तर 31 तारखेच्या थोडं अलीकडे अथवा थोडं पलीकडे तुम्हाला तुमच्या हक्काचे 1500 रुपये मिळणार। आता प्रश्न काय होता की हे 1500 रुपये मग डिसेंबर महिन्याचेच आहेत का? तर होय, नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला मिळाले ना आधी, आता हे डिसेंबर महिन्याचे तर जानेवारीचे पुन्हा मिळतील। आणि त्यानंतर एक तारीख असेल की ज्या तारखेला दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळत राहतील। आता एक शेवटचा सवाल की आमच्या 2100 रुपयाचं झालं काय? तर याचं झालंय असं की सध्या सरकारला देण्याची खूप इच्छा आहे,
पण त्याच्यासाठी थोडं नियोजन करावं लागते, थोडी कसरत करावी लागणार आहे. आणि याच्यामुळं मार्च महिन्यात जो अर्थसंकल्प सादर होईल त्याच्यामध्ये याच्यासाठी आवश्यकता असणाऱ्या निधीची तरतूद केली जाणार आहे. आणि 1 एप्रिलपासून तुम्हाला तुमच्या हक्काचे 2100 रुपये मिळणार आहे. आणि सरकारचा हा पण विचार चालू आहे. आता हे या ठिकाणी असत्य असू शकते बरं काय, की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 4 महिन्याचे 600 गुणिले 4 म्हणजे 2400 रुपये हे सुद्धा तुम्हाला भविष्यात दिले जाऊ शकतात. पण याच्यावरती प्रश्नार्थक चिन्ह आहे बरं काय. 1 एप्रिलपासून 2100 मिळणार, आता दर महिन्याला इथून पुढे 1500 मिळणार, एप्रिलपासून 2100 रुपये ही सध्याची अपडेट आहे. म्हणून आपल्यासाठी सध्याच्या कंडिशनला ही आनंदाची वार्ता की तुमचा लाडका भाऊ जो होता, की ज्यानं आश्वासन दिलं तर निवडणुकांमध्ये की तुम्हाला तुमचा लाडका भाऊ विसरणार नाही, दर महिन्याला 2100 रुपये देईल, त्यातील 1500ची आता सुरुवात झाली. 1 एप्रिलपासून 2100 रुपये सुद्धा मिळायला या ठिकाणी सुरू होतील. तर सर्व लाडक्या बहिणींना फुल नाही पण फुलाची पाकळी असणारी लाडक्या भावाची ही भेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुम्ही आनंदी आहात ना हे पण कळवत चला. आणि ज्या लाडक्या बहिणींना ही सुविधा आणखीन मिळाली नाही ते सुद्धा इथून पुढे फॉर्म भरू शकतात, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हा संपूर्ण व्हिडिओ, ही आनंदाची वार्ता आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. आणि लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळं हा लाडका भाऊ तुमच्यासाठी अशाच आनंदाच्या वार्ता आणत राहील. तर या ठिकाणी सर्व शेतकरी मित्रांना आणि लाडक्या बहिणींना एकच विनंती करतो की मी आपला मित्र म्हणा, भाऊ म्हणा, उदय लाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळतच राहील. तोपर्यंत माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे, सर्व या ठिकाणी लाडक्या शेतकरी मित्रांचे आणि लाडक्या कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.